भाई साहब, ओ भाई, मी याच्या लुकच्या पूर्ण प्रेमात पडली आहे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आय नॉट कांचन. तर आज आहे स्पेशल, कारण की काय की आज मराठी नवीन वर्ष आहे, म्हणजेच आपला सर्वांचा लाडका गुढीपाडवा. तर सर्वच गुढीपाडव्याला मस्त मस्त रेडी होतात. तर म्हटलं आपण पण मस्त साडी नथ आणि मस्त चंद्रकोर सिम्पल असा छान असा लुक करावा. तर म्हटलं मी जसं लुक करते तर तुमच्यासोबत पण शेअर करावा. तर मी काय काय म्हणजे कसं कसं मेकअप करते, कसं कसं काय काय ज्वेलरी साडी काय घालते हे मी तुम्हाला दाखवतेच. आणि एक ही अशी मस्त अशी ही साडी आहे माझ्या मम्मीची, ही अशी. आणि ही मस्त अशी मी आज गुढीपाडवा निमित्त घालणार आहे. सॉरी, पॉन्ड्स मॉइश्चरायझर डेली यूजसाठीचं. आपलं हे पिलग्रिमचं ग्लो प्रायमर करायचं ॲज प्रायमर. आणि याच्यात ना थोडेसे असे गोल्डन पार्टिकल्स आहे, त्याने असं आपला फेस असा मस्त शाईन करतो गोल्डन. थोडा असा दिसतो ना गोल्डन गोल्डन. आणि नेक्स्ट हे माझं पिलग्रिमचं फाउंडेशन, जिथे आपल्याला थोडंसं असं ब्लॅक स्पॉट आहे, पिंपल. आता माझ्या या पूर्ण एका साईडला खूप असे पिंपल्सचे डाग आहेत, पिगमेंटेशन वगैरे. सिंपल करायचं म्हणून आपल्याला थोडा लाईटच फाउंडेशन घ्यायचं आपल्याला. डॅप मस्त असं हे ब्लेंड झालं आहे. मस्त दिसतंय. ब्लश आहे हे, ते थोडंसं ब्लश लागतं. थोडा नॅचरल लुक. नॅचरल ब्लश नाही येते आपल्याला, तर आर्टिफिशियल सई बघू शकता तुम्ही. मस्त असं छान ब्लेंड झालं आहे. आणि मग यातला हा गोल्डन कलरचा. आणि जस्ट आय मेकअप हा म्हणजे एकदम मला एवढाही प्रोफेशनल आय मेकअप येत नाही, बट मी प्रेफर करते की डार्क जो आहे आपल्या पॅलेटमध्ये तो थोडा आयच्या कॉर्नरमध्ये लावायचा. हा जो घेतला आहे मी थोडासा क्रीमिश कलरचा, तो मी इनर आयला लावते. एकदम सिंपल, जास्त काही हेवी नाही. हा असा थोडासा सिंपल लुक. रेनी मिडनाईट काजळ. लगेच डोळ्याचे मस्त दिसतात छान. सॉरी, लायनर शुगर पॉपचा. ठीक आहे.
ठीक आहे. आणि मग आयब्रो पेन्सिल, ब्राऊन यूज करायला पाहिजे, बट माझ्याकडे ब्राऊन नाही आहे तसं तर मी माझं फेवरेट हे स्वीज ब्युटीचं ब्राऊन लिप लायनर हे मी ऑल टाईम यूज करते. मिडलला ह्या कलरची लिपस्टिक थोडा पिंकिशमधून आणि हा मस्त सिम्पल असा लिप कॉम्बो छान दिसतो. हा कोणी शिकवला नाही आहे मला, हा मी स्वतःच लिप कॉम्बो तयार केला आहे. तशी खूप हुशार आहे मी लिप कॉम्बो तयार करायला. आणि मग हां, आपलं इम्पॉर्टंट आपल्याला थोडासा ग्लो पाहिजे हा थोडा आपला गुढीपाडव्याला, तर शेड्स आहेत त्यातला मी, आणि हे दोनच यूज करते मी त्यातले. थोडं इथे, थोडं हे आपल्या हाय बोनला जिथे आपल्याला थोडं हायलाईट करायचं आहे. थोडं इथे, हे बघा हे दिसतंय ना थोडंसं, थोडं चमकतं असं. हे नोज पण माझं मास्कच आहे हा, डबल ट्रबल मस्करावाला. यात 2 साईड भेटतात आपल्याला. हे वाले ही सिंपल, मी सिंपलच प्रेफर करते. आत्ता थोडासा लुक छान होतोय आणि मस्त दिसतोय बघा तुम्ही, सिंपल छान असं. हा मस्त नेकलेस आहे माझा. आणि परत मी हे छोटे छोटे असे इयरिंग्स घालते कानात. ठीक आहे, छान दिसते. आणि एक छान अशी वस्तू आहे माझ्याकडे की सर्वांनाच खूप आवडेल अशी. ही अशी बुगडे म्हणतात त्याला, बुगडे. दोन्ही कानामध्ये मस्त घातलं आहे सिम्पल असं, ही वाली. तर ही ट्राय करू आपण. ओ भाई साहब, ओ माय गॉड, ओ माय गॉड, खूप खूप मस्त अशी छान अशी दिसते ही. आणि हे चंद्रकोर टिकली इज माय फेवरेट. आपण बघूया कसं दिसते ती याच्यावर. ओ भाई साहब, ओ भाई, मी याच्या लुकच्या पूर्ण प्रेमात पडली आहे. तुम्ही सांगा मला हा लुक किती छान कसा दिसतोय माझ्यावर. आणि तुम्ही पण ट्राय करा लुक. हां, अजून परत हेअरस्टाईल बाकी आहे आपली, अजून थोडी हेअरस्टाईल. आणि बघा हा माझा फुल असा मेकअप. पोरा मला चालते की, पोरा मला चालते. ते सॉन्गवर मी नक्की करणार आहे व्हिडिओ, तुम्ही बघत राहता. हा माझा सिंपल असा गुढीपाडवा स्पेशल लुक तयार आहे. आता आपण मस्त जाऊया, पूजा करूया आणि छान दिसूया, मस्त पुरणपोळी खाऊया.
तर जर हा तुम्हाला माझा गुढीपाडवाचा लूक आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि नक्की सांगा की तुम्हाला यातले कोणता काय पार्ट आवडला आहे तर. आणि तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याचे खूप खूप शुभेच्छा. आणि आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.